बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरुद्ध 16 पैकी 14 संचालकांनी अवघ्या एका वर्षातच जिल्हाधिकारी बुलढाणा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। दरम्यान यासाठी आज बैठक बोलावण्यात आली होती। यामध्ये 13 विरुद्ध 2 अशा मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आला। दरम्यान दोन्ही गटांचे शेकडो कार्यकर्ते समोरासमोर आले आणि दोन्ही समर्थकांकडून नारेबाजी करण्यात आली। दरम्यान तुरळक दगडफेकीच्या घटनेनंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागण्याची माहिती आहे। गेल्या वर्षी झालेल्या मलकापूर बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने बाजार समितीची सत्ता एक हाती मिळवली होती। यावेळी सभापती पदी शिवचंद्र तायडे विराजमान झालेत। मात्र एक वर्ष होत नाही तोच सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात सहकारी सौदा संचालकांकडून अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला। विद्यमान सभापती शिवचंद्र तायडे हे बाजार समितीचा कारभार व प्रशासन करीत असताना तसेच धोरणात्मक निर्णय घेताना बाजार समितीच्या सदस्यांना विश्वासात घेत नाही, अधिनियमातील तरतुदीनुसार बाजार समितीच्या सभा घेऊन कामकाज करीत नाही असा ठपका या 14 संचालकांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावावर ठेवण्यात आला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र कृषी उत्पन्न विपणन विकास व नियमन अधिनियम 1963 चे कलम 23 नुसार बाजार समितीचे सभापती यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्याकरिता समितीची विशेष सभा बोलावण्यासाठी ही मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली होती। त्यानुसार शुक्रवारी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात आज 31 रोजी अविश्वास ठरावावरील प्रस्तावावर विशेष बैठक बोलावण्यात आली होती। माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाने हा ठराव जिंकला आहे। संचेती गटाला 13 संचालकांनी पाठिंबा दिला तर शिवचंद्र तायडे यांच्या बाजूने 2 संचालक होते। शिवचंद्र तायडे यांना आपले सभापती पद गमवावे लागले आहे। दरम्यान दोन्ही गटांचे शेकडो कार्यकर्ते समोरासमोर आले आणि दोन्ही समर्थकांकडून नारेबाजी करण्यात आली। दरम्यान तुरळक दगडफेकीच्या घटनेनंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागण्याची माहिती आहे। MCN न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। हे सर्व अधपतनाची कारण आहे। 1 वर्षाचा कालावधी प्रत्येक सभापती करता ठरवण्यात आला होता। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 तारखेला त्यांचा कालावधी संपला। त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते, परंतु खुर्चीचा हव्यास, आसक्ती आणि सत्ता सोडण्याचं त्यांचं धाडस झालं नाही आणि म्हणून त्यांच्यावर हा अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला। त्यांची हेकेखोर प्रवृत्ती, त्यामध्ये संस्थेला ओरबडून खाण्याचा जो धंदा आहे तो थांबवण्याकरता सर्व संचालकांनी एकच निर्धार केला आणि त्यांनी यांना सत्तेपासून दूर करण्याचा जो निर्धार केला त्यामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी यश मिळालं हे आपल्या सर्वांना सांगतो। आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून जाहीर आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।